प्रभाग क्रमांक 5 मधील बिनविरोध नगरसेविका सौभाग्यवती कुसुमताई जगन्नाथ परचंडे तसेच राहुलदादा परचंडे मित्रपरिवार व संघर्ष मित्रपरिवार 177 यांच्या वतीनं मकर संक्रांत सणाचं औचित्य साधून प्रभाग क्रमांक 5 मध्ये हळदी कुंकू व तिळगुळ समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। या समारंभासाठी सौभाग्यवती सीमाताई प्रशांतराव परिचारक, सौभाग्यवती विनयाताई उमेशराव परिचारक, सौभाग्यवती अमृताताई प्रणव परिचारक व सौभाग्यवती ईशाताई रोहन परिचारक यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। बिनविरोध नगरसेविका सौभाग्यवती कुसुमताई जगन्नाथ परचंडे व सौभाग्यवती सोनालीताई राहुल परचंडे यांनी सर्वप्रथम सर्व उपस्थित राहिलेल्या महिला भगिनींचे व सर्व नूतन नगरसेविकांचे स्वागत केले। तसेच उपस्थित सुवासिनींना हळदी कुंकू लावत औक्षण केलं। तसेच सर्वांना तिळगुळ वाटप करत तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत संक्रांतीचा आनंद द्विगुणित केला। यावेळी नूतन नगरसेविका मनीषा देशपांडे, प्रियांका तारापूरकर, नीता परचंडे, संध्या शेंबडे, शीला माने, छाया श्रीकांत हरिदास, पद्मजा ओंकार जोशी, अनिता ढवळे यांच्यासह परिसरातील बहुतांश महिला भगिनी उपस्थित होत्या। यावेळी बोलताना बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका सौभाग्यवती कुसुमताई परचंडे यांनी उपस्थित मान्यवरांचं व महिला भगिनींचं तसेच नूतन नगरसेविकांचं आभार व्यक्त केलं व स्वागत केलं। तसेच प्रभागातील विकास कामे तातडीनं मार्गी लावून बिनविरोध निवडून दिल्याबद्दल प्रभागातील जनतेला विकासाच्या रूपानं एक स्वच्छ व सुंदर तसेच सर्व सोयी सुविधांनी युक्त असा प्रभाग बनवून दाखवीन असा विश्वास व्यक्त केला। यावेळी बोलताना सौभाग्यवती सीमाताई प्रशांतराव परिचारक यांनी हा खूप छान उपक्रम आयोजित केल्याबद्दल परचंडे परिवाराचं अभिनंदन केलं। यावेळी त्या म्हणाल्या की या प्रभागातून बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका सौभाग्यवती कुसुमताई परचंडे व परिवाराचं कार्यच एवढं मोठं आहे की त्यांच्या विरोधामध्ये कुणीही उमेदवार उभा राहू शकला नाही। परचंडे परिवाराने जनसेवेचा घेतलेला वसा अखंडपणे चालवला, याचंच हे फळ आहे। तुम्ही असेच उत्तमोत्तम उपक्रम राबवत चला, आमच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी कायम आहेत असं बोलून त्यांनी परचंडे परिवारासह प्रभागातील सर्व महिला भगिनींना व नूतन नगरसेविकांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना सौभाग्यवती अमृताताई प्रणव परिचारक यांनी सांगितलं की राहुलदादा परचंडे व नूतन नगरसेविका कुसुम काकू परचंडे यांचे समाजकार्य खरंच वाखाणण्याजोगं आहे। त्यांच्या प्रत्येक चांगल्या कार्यात आमचा पांडुरंग परिवार व कार्यकर्ते नेहमीच सहभागी असतात व पुढेही राहतील। परचंडे परिवार व नगरसेविका कुसुम काकूसह सर्वच नूतन नगरसेविका व परिसरातील महिला भगिनींना यावेळी त्यांनी संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुलदादा परचंडे मित्रपरिवार व संघर्ष मित्रपरिवार 177 यांनी मोलाचं परिश्रम घेतले। त्या सर्वांसाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन केले, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते। काकूंना आणि सर्वच नूतन नगरसेविकांना मी शुभेच्छा देते नवीन कार्यासाठी आणि राहुल दादाकडून आणि सर्व परिवाराकडून असंच उत्तरोत्तर नवीन समाजकार्य आपल्या समाजहिताच्या बाबतीत होत राहू अशी मी पांडुरंगाची प्रार्थना करते आणि आपला फार वेळ न घेता इथेच थांबते। धन्यवाद केलेला आहे त्याबद्दल मी परचंडे परिवाराचे आभार मानते। आम्हाला तुम्ही इथं सन्मानित केलं त्याबद्दल पुनश्च आभार आणि संक्रांतीच्या आणि नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। ज्या सर्व नूतन नगरसेविका आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि कुसुमताई परचंडे की त्यांच्या विरुद्ध कोणी फॉर्म भरायची हिंमतच केली नाही असं म्हटलं तरी चालेल आणि त्याच दिवशी त्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत आणि या सर्व नगरसेविकांना मी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते। या वॉर्डमधील काही समस्या असतील त्या राहुलदादा आधीपासूनच कार्यरत आहेत, त्याचीच पावती म्हणून तुम्ही सर्वांनी एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलेला आहात। दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्यांनी मोठ्या प्रमाणात हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला, त्याबद्दल राहुलदादांना पण धन्यवाद देते। अशाच प्रकारे आपण महिलांसाठी सतत कार्यरत राहावा अशी विनंती करते आणि पुन्हा एकदा संक्रांतीच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवते।